मी तर डे 1 पासून तिघांचाही राजीनामा मागतोय. धर्मेंद्र प्रधान, दुसरा हरजोत सिंग आणि तिसरा बंगाराप्पा. कारण जसे भारतातले विद्यार्थी आहेत तसेच कर्नाटकचे पण विद्यार्थी आहेत आणि पंजाबचे पण विद्यार्थी आहेत आणि त्यांचंही नुकसान झालंय. पण काय आपल्याला एका तरी सीजेपीच्या प्रवक्त्याच्या तोंडी या दोघांचा म्हणजे धर्मेंद्र प्रधान सोडून उरलेल्या दोघांचा राजीनामा मागतानाच एक तरी बाईट ऐकायला मिळालं का? बाईट तर नाहीच मिळालं. पण त्या आंदोलनामध्ये एक व्यक्ती ज्या वेळेस अभिजित दिपकेला विचारतो की तुम्ही पंजाबमध्ये किंवा कर्नाटकमध्ये पेपर लीक झाले तिथल्या शिक्षण मंत्र्यांचे राजीनामे मागाल का, त्यावेळेस दिपके साहेब काय म्हणतात ऐका. पंजाब में पेपर लीक हुआ, आप उसके बारे में क्या बोलेंगे? उसके ऊपर भी एक्शन होना चाहिए. जहाँ जहाँ पेपर लीक होता है हर जगह एक्शन होना चाहिए. म्हणजे तिकडचे विद्यार्थी, इकडचे विद्यार्थी, तिकडचा पेपर लीक झालाय, इकडचा पेपर लीक झालाय, याच्यात फरक आहे का? असं का झालं असेल? काय वाटतं तुम्हाला की यांनी जी घेतलेली भूमिका ही अशी निवडक स्वरूपाची काय? अकाउंटेबिलिटी आणायची तर तिकडे पण आणायला पाहिजे होती, इकडे पण आणायला पाहिजे होती. म्हणजे पंजाबला जर पेपर फुटलाय तर तिथल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय फार्मसीच्या, आणि कर्नाटक मधल्या काही सिव्हिल सर्व्हिसचे पेपर फुटलेत. आत्ताचाच मुद्दा आहे, यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरचा मुद्दा आहे. पण एकही व्यक्ती याच्यातला त्याबद्दल बोलत नाही. काय वाटतं याच्यामागे काय कारण असेल? आणि जर तुम्हाला याच्यापैकी कोणी कर्नाटक किंवा पंजाब इथल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतानाचा एखादा बाईट मिळाला तर तो माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका.